सगळ्यात प्रथम या प्रेस्टिजियस अशा कॉन्क्लेव्हला मला बोलवलं अँड मला ही अपॉर्च्युनिटी आपल्याशी संवाद साधण्याची दिली, त्याकरिता सर्वात प्रथम आमचे सहकारी सिनियर खोत सर असतील, मेंढके सर असतील, आपल्या बारच्या सदस्या सावंत मॅडम असतील, यांचे सर्वात प्रथम मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्याच पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने सकाळने हा कॉन्क्लेव्हचा कार्यक्रम आयोजित केला बार असोसिएशन बरोबर। त्यांनी ज्या प्रकारचा हा कार्यक्रम ऑर्गनाइज केला त्याबद्दलही त्यांचे खूप खूप धन्यवाद। सो हॅविंग सेड दॅट, आपण येऊया भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS हा आजचा टॉपिक आहे। बेसिकली सुरुवातीलाच मी म्हणेल की जस्टिस व्ही कृष्ण अय्यर यांचे जर आपण जजमेंट वाचले तर आपल्या लक्षात येईल 1975चं सुशील कुमार सेन ह्याच्यामध्ये एक जजमेंट त्यांनी दिलं। आपल्याला CRPC आपण कधीपासून इम्प्लिमेंट केला, 73चा तो कायदा, 1857चा उठाव झाला, 57 नंतर क्राऊनला वाटलं की नाही नाही आता ईस्ट इंडिया कंपनीकडं हे सगळं ठेवून चालणार नाही, मग त्यांनी स्वतःकडे घेतलं आणि मग गरज पडली की एक कन्सोलिडेटेड फॉर्मॅटमध्ये कुठला तरी कायदा असावा। आणि त्यानंतर बघा 1860 साली IPC आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने 1898 साली CRPC मिळाला आणि त्यानंतर 1973 साली आपण तो नंतरून रिप्लेस केला आणि 73 नंतर आपण 2023 साली केला, म्हणजे 50 वर्षानंतर। आणि ही CRPCची जो काही प्रवास होता तो आपण बघत आलोय, किंबहुना त्याच्यात शिकत आलोय, अजूनही आपण काम करतोय। सो 73 सालचा कायदा 75 साली जस्टिस व्ही कृष्ण अय्यर म्हणले की प्रोसिजर आर हँडमेड ऑफ द जस्टिस अँड नॉट द मिस्ट्रेस। म्हणजे काय, प्रोसिजर ज्या आहेत ही प्रोसिजर तयार कशा करता गेली तर इट इज जस्ट टू डिलिव्हर द जस्टिस, आणि तो जस्टिस क्लिष्ट करण्याकरता नाही। मेजॉरिटी ऑफ दी चेंजेस यू विल फाइंड इन BNSS आज तेवढे वेळेअभावी आपण करू शकू नाही, किंबहुना सगळेच मला माहीत असतील असंही नाही। सो जे काही आपण डेली प्रॅक्टिस करतो, ट्रायल प्रॅक्टिस करतो, ज्या गोष्टींचा आपल्याला नेहमी उपयोग होतो त्या गोष्टींवर फोकस आपण करण्याचा प्रयत्न करूया। मला जे कळालं ते आपल्याशी निश्चितपणे शेअर करण्याचा प्रयत्न करेन। बेसिकली बघा, वी विल स्टार्ट फ्रॉम एखादा गुन्हा घडतो। जर गुन्हा घडला तर आपल्याला बेसिक गोष्टी माहिती आहे की इट कॅन बी अ कॉग्निजिबल ऑफेन्स, इट कॅन बी अ नॉन कॉग्निजिबल। कॉग्निजिबल ऑफेन्स झालं, FIR केम टू बी रजिस्टर्ड, FIR यूज टू बी रजिस्टर्ड इन रिस्पेक्ट ऑफ कॉग्निजिबल ऑफेन्स इफ इट डिस्क्लोज द कॉग्निजिबल इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ द कॉग्निजिबल ऑफेन्स। एखादी इन्फॉर्मेशन जर दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडला, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असेल तर FIR दाखल होतो। मग काय चेंजेस झाले FIR? पूर्वी काय करत होतो, आत्ता काय करायचं? मग FIR पूर्वी दाखल होत होता, मी गेलो कंप्लेंट घेऊन, आता नवीन BNSS मध्ये काय प्रोव्हिजन्स आहे? नाउ फर्स्ट इम्पॉर्टंट चेंज आय वुड लाईक टू टेल यू दॅट झिरो FIR. व्हॉट इज दिस झिरो FIR कन्सेप्ट इज? आज जर आपण काही जजमेंट्स मी आपल्याला रेफर करेल, यू मे राईट दॅट जजमेंट्स बाय द टाईम। आता बघा, झिरो FIR ही कन्सेप्ट नव्हती का? सपोज आता असं झालं की मी इथून बाहेर निघलो आणि माझं पाकिट मारलं गेलं आणि मी पुढं साताऱ्याच्या हद्दीत गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझं पाकिट नाही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ज्युरिस्डिक्शन मी साताऱ्याच्या, मला माहीत नाही कुठे गेलंय, पण मी त्या पोलीस स्टेशनला जातो आणि कंप्लेंट देतो। मग मला पोलिसांकडून सांगितलं जातं, अरे बाबा तुझी कंप्लेंट इथं बसत नाही, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन नाही, तू कुठे गेलं हे सांगू शकत नाही। किंबहुना दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ, मॅट्रिमोनियल ऑफेन्सेसच्या बाबतीत काय होत असायचं की तिला सांगितलं जायचं, आता सेटल झालंय, सुप्रीम कोर्टनी सांगितलं की येस यू कॅन फाईल इट एनीवेअर वेअर यू रिसाइड्स। However, in early stages when law was developing, it was evolving, त्यावेळेस काय व्हायचं की तिला सांगितलं जायचं, अरे बाई तू नवऱ्याबरोबर तिकडं राहिली, त्याच्यामुळे ह्या ज्युरिस्डिक्शनमध्ये क्राईम घडला नाही, इथं तो दाखल होणार नाही। सो फॉर वॉन्ट ऑफ ज्युरिस्डिक्शन तो क्राईम हा काय केला जायचा, डिनाय केला जायचा, रजिस्ट्रेशनपासून रिफ्यूज केला जायचा। देन
देन ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट. सम लॉज आर जजमेड लॉ. मग काही ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट आली, गरज पडली की नाही, अरे असं होईल का, असं करता येईल का, बिकॉज शाल वर्ड हॅज बीन युज्ड इन 154 सेक्शनमध्ये शाल म्हणलंय, बिकॉज FIRचं रजिस्ट्रेशन हे मॅन्डेटरी आहे. मग FIR जर रजिस्टर करून घेणं मॅन्डेटरी असेल तर अशा प्रकारे मला टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन नाही म्हणून FIR रिफ्यूज करता येईल का. देन यू गो टू द जजमेंट ऑफ पुनाती रामालू. मग पुनाती रामालू यांचं जजमेंट आलं. त्यानंतर दुसरं जजमेंट आलं बघा, सतविंदर कौर. आता ह्या जजमेंटमध्ये काय सांगितलं की नो नो नो, यू कांट रिफ्यूज द रजिस्ट्रेशन ऑफ द FIR इररिस्पेक्टिव्ह ऑफ द ज्युरिस्डिक्शन. तुमच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये घडली नाही म्हणून तुम्ही हे नाकारू शकत नाही. म्हणजे काय की आता आपली जी धावपळ होते, इवन आपण बघतो की काही सिटीजमध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शनच्या मर्यादा असतात की एखादी बिल्डिंग, एखादं काहीतरी महत्त्वाचं असं ठिकाण, त्याच्या पलीकडं त्याच्या अलीकडं आपल्याला कळत नाही. मारे ऑफेन्स कुठं घडला, नेमकं वाद कुठे झाले, भांडणं कुठं झाले, ऑफेन्स कुठं रजिस्टर करायचा, तो ह्या पोलीस स्टेशनला पाठवतो, तो त्या पोलीस स्टेशनला पाठवतो. आता ते होणार नाही. बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज दॅट फाइंड्स अ स्टॅट्युटरी प्लेस बट इट हॅज अ ओरिजिन फ्रॉम द ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट. पूर्वीची जी काही जजमेंट लॉ होता, जो ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट होती, त्याच्यातून आधार घेऊन आता त्याला सोशल रिक्वायरमेंट म्हणून आपण नेहमी म्हणतो, सोसायटी चेंजेस फास्टर दॅन लॉ. सो सोसायटी चेंज झाली, या गोष्टीची गरज भासली आणि झिरो FIRची जी कन्सेप्ट आहे ती आता स्टॅट्युटरीली प्लेस झाली BNSSमध्ये. दॅट इज द फर्स्ट मेजर चेंज इन रिस्पेक्ट ऑफ द FIR. नाउ व्हॉट इज द सेकंड चेंज? सेकंड चेंज यू विल फाइंड e-FIR. बऱ्याच गोष्टी बोललं गेलं की नाउ आय कॅन फाईल अ रजिस्टर दी FIR बाय इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. मी इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन थ्रू FIR दाखल करू शकतो. कशी करायची? कुणाला मेसेज पाठवायचा, व्हॉट्सअप पाठवायचा, ईमेल पाठवायचं, काय करायचं? सो नाऊ ज्यावेळेस हे कायदे तयार होत होते, बऱ्याच यांनी प्रश्न विचारला, बिकॉज इवन टू दॅट एक्सटेंट ऑनरेबल चीफ जस्टिस ऑल्सो ॲग्रीज दॅट इन वन ऑफ हिज लेक्चर्स ऑल्सो वेन ही वॉज डिलिव्हरिंग सेईंग दॅट की नो 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 सिस्टीम इज परफेक्ट. आता ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट येतील. 1898 पालचा CRPC 73ला रिप्लेस केला, तो करून आत्ता आपण इव्हॉल्व करतोय. स्टील we are interpreting the law. So आता e-FIRच्या संदर्भात when the process of law making was going on, त्यावेळेस स्टँडिंग पार्लमेंटरी कमिटीकडे हे पाठवलं गेलं आणि त्यांनी सांगितलं e-FIR इट्स ओके. कारण काय की सेक्शुअल ऑफेन्सेसच्या विक्टिम असतील, त्यांना यायचं नसेल समोर, त्यांची मानसिक स्थिती नसेल, अनेक प्रसंग उद्भवू शकतात. काही सोसायटीची रिक्वायरमेंट, काही व्हिज्युअलायझेशन. आपण क्रॉस कशी घेतो? व्हिज्युअलाइज करतो ना. अरे मी तिकडं असतो तर काय केलं असतं, बिंग आय विटनेस मी पळून गेलो असतो का, बिंग आय विटनेस मी पोलिसांना सांगितलं असतं का, बिंग आय विटनेस मला चक्कर आली असती का. सो व्हिज्युअलाइज करून काही गोष्टी केल्या गेल्या. पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीने सांगितलं की ॲज स्पेसिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, असं त्याच्यात टाका की e-FIR मला जर दाखल करायची तर ॲज स्पेसिफाईड बाय अँड प्रिस्क्राईब्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटने एखादा प्लॅटफॉर्म दिला, बट वी आर नॉट, दॅट हॅज नॉट बीन प्लेस्ड इन द ॲक्ट. आता ते या कायद्यामध्ये दिसत नाही. पण आपण समजून घेताना घेऊ की e-FIRची प्रोव्हिजन मात्र दिली आहे. पण प्रोव्हिजन कशी दिली की अरे e-FIR द्यायची, पण कशा पद्धतीने ती रेकॉर्डवर घेतली जाईल. आता जर मला e-FIR, आय हॅड बीन ब्रुटली असॉल्टेड, मी बाहेर निघलो, माझी गाडीची रॅच झाली कोणाशी तरी आणि त्यांनी उचलून मला कोयत्यानी मारलं, आय एम नॉट इन पोझिशन टू गिव्ह द कंप्लेंट. पण मला माहिती e-FIR देते म्हणून मी फर्स्ट इन्फॉर्मेशन शुड नॉट बी लेट, डिलेड. मग मी फर्स्ट इन्फॉर्मेशन दिली आणि ती इन्फॉर्मेशन मला रेकॉर्डवर घेतली जाणार विदिन 3 days आफ्टर सायनिंग. माझ्याकडून काय करून घेतली जाणार? सही घेतली जाणार 3 दिवसांमध्ये आणि मग ती रेकॉर्डवर घेतली जाणार. So that is the second important change in respect of e-FIR has been inserted. Zero FIR you will find in BNSS as a statutory placement from the origin of judgment law. What is the third aspect of the FIR? Preliminary inquiry. काय असते ही preliminary inquiry? Now you go to the Lalita Kumari's case. महत्त्वाची केस आहे. ललिता कुमारी असेल, यूथ बार असोसिएशन असेल, या 2 केसेस आपण प्रॅक्टिसिंग नसाल तरी सुद्धा FIRच्या बाबतीत नेहमी वाचाव्यात.
ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ यूपी आणि युथ बार असोसिएशनमध्ये काय सांगितलंय, युथ बार असोसिएशन थोडंसं बाजूला ठेवूया, ललिता कुमारीमध्ये काय सांगितलंय की पोलीस इज बाउंड टू रजिस्टर दी FIR अँड वेदर देर इज एनी स्कोप ऑफ प्रिलिमिनरी इन्क्वायरी. वर्षानुवर्ष त्याच्यावर उहापोह होत होता. प्रिलिमिनरी इन्क्वायरीचे बघा दोन्ही ॲस्पेक्ट समजून घ्या. मी एक तक्रारी अर्ज देतो, माझा क्लायंट तक्रारी अर्ज घेऊन पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो साहेब माझी यांनी चिटिंग केली, यांनी पैसे घेतले, पैसे देत नाही, यांनी सुरुवातीपासूनच फसवण्याचा उद्देश होता, 420 406 त्याच्यावर दाखल करा. काय करतात पोलीस? पहिलं तर सांगतात आमच्या ते सिनियर PIला विचारावं लागेल, थांबा. बरं, नंतर इकडून तिकडून झालं, ठीक आहे तुमची चौकशी करूया, किंवा मग त्यांनी बोलवलं, त्यांना चौकशीला बोलवलं. चौकशी, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन इज डिफरंट. नाउ इन्क्वायरी, प्रिलिमिनरी इन्क्वायरी, वेदर दिस इन्क्वायरी इज परमिसिबल. What section 154 says whether it is not contrary to 154? 154 काय म्हणत होता? अरे you are bound to register the FIR. FIR should have been registered when it discloses the cognizable offense. जर cognizable offense disclose होत असेल, prima facie दिसत असेल, तर you cannot refuse the registration of the FIR. You are bound and duty of registering the FIR. But at the same time तुम्ही काय म्हणताय, नाही 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 आता मला ती इन्क्वायरी केली पाहिजे. ही पण सोसायटीची रिक्वायरमेंट होती. दोन्ही बाजूनी बऱ्याचशा खोट्या केसेस यायच्या. सपोज माझे मित्र आहेत, मी पैसे दिले आणि ते परत देत नाही, माझं कमर्शियल ट्रान्झॅक्शन आहे, बट आय एम गिव्हिंग अ कलर ऑफ क्रिमिनल प्रॉसिक्युशन. सो नाव इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आर नॉट द रिकव्हरी एजंट. आपण वापरतो ना सायटेशन. सो दे कॅनॉट बी युज्ड ॲज अ रिकव्हरी एजंट. आणि मग अशा फॉल्स केसेस वाढायला लागल्या, म्हणून प्रिलिमिनरी इन्क्वायरीची गरज पडली. अदरवाईज प्रिलिमिनरी इन्क्वायरीची गरज CRPCमध्ये नव्हती. मग आता गरज पडली, परंतु मग कुठल्या केसेसमध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायची? देन ललिता कुमारी सेड की दीज आर दी क्रायटेरिया ऑफ द केसेस. कोणकोणत्या क्रायटेरिया आहे? मॅट्रिमोनियल तुमचे डिस्प्यूट असतील, ठीक आहे, देर इज अ स्कोप ऑफ प्रिलिमिनरी इन्क्वायरी. कमर्शियल डिस्प्यूट असतील, ठीक आहे, प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकता. देन डिले मोर दॅन 3 months, 3 महिन्यापेक्षा एखादा ऑफेन्स डिलेड रिपोर्ट केला, तुम्ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकता. मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस आहेत, तुम्ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकता. सो अशा क्रायटेरिया ऑफ केसेसमध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी तुम्ही करू शकता. हे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारीच्या केसमध्ये दिले. सो हे डायरेक्शन दिल्यानंतर मग ती तुम्हाला आता प्रिलिमिनरी इन्क्वायरी परमिसिबल आहे की नाही याच्याकडून आता BNS मध्ये काय बदल झाला? देन BNS सेज दॅट 3 वर्षापर्यंत कि 7 वर्षापर्यंत, 3 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत शिक्षा असणारे जे क्राईम आहेत त्या सगळ्या क्राईममध्ये तुम्ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकता. बट इट इज अ डिस्क्रिशनरी. मे हा शब्द यूज केला. सो पोलीस मे इन्क्वायर, प्रिलिमिनरी इन्क्वायर. सो आता म्हणजे काय? बऱ्याचदा म्हणलं की पॉवर्स वाढलेत, बऱ्याच ठिकाणी डिस्कशन चालू आहे. यू विल फाइंड ऑन YouTube ऑल्सो की अरे हे पोलीस राज आहे का, हे ॲक्टनी पोलिसांचे पॉवर्स एवढे वाढवले. दोनच लोकांना पॉवर्स देता येतात, एक तर ज्युडिशियल और पोलीस. वाय? दे आर इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेटिंग मशिनरी बिंग अ पोलीस. डिस्क्रिशन द्यायचं, स्टॅट्युटरी पॉवर्स द्यायच्या. कोणाला दिल्या जाणार? आपल्याला देतात का? कोणाला? एक तर पोलिसांना दिले जाणार डिस्क्रिशन, ज्युडिशियरीला दिले जाणार. मग अशा पद्धतीने आता प्रिलिमिनरी इन्क्वायरीचं डिस्क्रिशन दिलं, पण त्याला काहीतरी लिमिटेशन्स बांधल्या. काय लिमिटेशन्स बांधल्या? विथ द परमिशन ऑफ द DYSP, डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीसच्या परमिशन शिवाय तुम्हाला प्रिलिमिनरी इन्क्वायरी करता येणार नाही. आणि दुसरं काय करायचं? हे करत असताना मग प्रिलिमिनरी इन्क्वायरी करत असताना दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची, नेचर अँड ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स. म्हणजे मला प्रिलिमिनरी इन्क्वायरी, कारण काय? मग काय करेल मी? फिर्यादीला तर किती वेळ टाळू शकेल? पहिलं काय व्हायचं? इन्क्वायरीच्या नावाखाली दोघांनाही बोलवलं जायचं, बरेचसे मॅटर तिथं सेटल्ड व्हायचे. दॅट इज अ ग्राउंड लेवल रिॲलिटी. मग आता मी म्हणणार ठीक आहे त्याला बोलून घेतो. कधी कधी अर्जच बोलून घेण्याकरता, सेटलमेंट करता दिले जातात. मग त्याच्यातून मार्ग काढण्याकरता आपण काय म्हणलं की 3 वर्ष 7 वर्षापर्यंत शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांकरता प्रिलिमिनरी इन्क्वायरी इज परमिसिबल विथ द प्रायर परमिशन ऑफ DYSP कन्सिडरिंग द नेचर अँड ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स. हे विचारात घेऊन तुम्ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी, अँड दॅट शुड बी कम्प्लिटेड विद इन द पिरियड ऑफ 14 days. बिकॉज नाऊ अवर लॉज हॅज बीन victim, they are victim centric or for speedy justice are the main objectives of the new reformed laws. आता ते किती अंशी पूर्ण होतात?
हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेल. सगळ्यांनाच काम करायचं आहे त्याच्यानं. सो दिस इज द इम्पॉर्टंट आस्पेक्ट की प्रिलिमिनरी इन्क्वायरी. या प्रिलिमिनरी इन्क्वायरी कधी होऊ शकते. मग आपण काय करू आता जर आपला तक्रारी अर्ज पक्षकार घेऊन गेला आणि त्याला जर सांगितलं प्रिलिमिनरी इन्क्वायरी, देन इन्क्वायरी हॅज टू बी कंडक्टेड विदिन 14 डेज. आपल्याला माहीत असलं पाहिजे. सेकंडली वेदर द परमिशन ऑफ DYSP. आपण जर कोर्टामध्ये जाणार असू, विल कम टू दॅट अस्पेक्ट. 156(3) ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस नेमकं आपल्याला काय करायचं आहे, याचा कसा आधार आपल्याला घ्यायचा आहे हेही आपण बघू. But so far as major 3 changes we will find in FIR, that is E-FIR, that is 0 FIR and preliminary inquiry. हे चेंजेस 3 आपल्याला केलेले आहेत. नाव एक तर कॉग्निझिबल ऑफेन्स घडला तर FIR दाखल होईल. नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स घडला तर काय दाखल होईल? NC. सो आता NC मध्ये काही चेंजेस झालेत का? NC मध्ये काय व्हायचं? NC दाखल व्हायची. हां, त्यांनी मला शिवेगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली, 504 506 आणि NC केली. NC तशीच पडून राहायची. NC बद्दल पुढं काही होत नव्हतं बऱ्याच अंशी. पण 155(2) आपण बघितला की 155(2) खाली वी कॅन गो टू द मॅजिस्ट्रेट अँड सीक द डायरेक्शन ऑफ द मॅजिस्ट्रेट. आपण काय करू शकतो? ती NC घेऊन आपण मॅजिस्ट्रेटकडे जाऊ शकतो आणि मॅजिस्ट्रेटला म्हणू शकतो यू गिव्ह द डायरेक्शन टू इन्व्हेस्टिगेट इन टू द नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स. कारण तो ऑफेन्स आहे की नाही आहे. 504ला शिक्षा आहे, 506ला आहे, 323ला आहे. कशी होणार? पोलीस स्टेशनला पडून राहिल्याने ती NC शिक्षा होणार का? नाही. मग आपल्याला काय केलं पाहिजे? 155(2) आपण इन्वोक करायचो, मॅजिस्ट्रेटकडे जायचो, मॅजिस्ट्रेटला सांगायचो की सी इन्व्हेस्टिगेशन ॲट द हँड्स ऑफ द पोलीस इज रिक्वायर्ड इन दिस मॅटर बिकॉज दो इट इज अ नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स इट रिक्वायर्स टू बी इन्व्हेस्टिगेटेड ॲट द हँड्स ऑफ द पोलीस बिकॉज दीज आर द ग्राउंड्स अँड यू सेंड दिस NCR फॉर द इन्व्हेस्टिगेशन अँड गिव्ह द डायरेक्शन ॲज पर 155(2). त्याच्याप्रमाणे डायरेक्शन द्या. ह्याच्यात पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन गरजेचं आहे. इथं CCTV फुटेज होता, त्यांनी मला धक्काबुक्की केली, CCTV फुटेज कलेक्ट करणं गरजेचं आहे. आय कॅनॉट एंटर इन द शूज ऑफ दॅट इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर अँड कलेक्ट द CCTV फुटेज. सो मग ह्यामध्ये काय होतं पूर्वी की ते पोलीस म्हणायचे की नाही खाली लिहून द्यायचे, त्या NCवर टिक करून द्यायचे की तुम्हाला कोर्टात जाण्याची समज दिली. ती समज कशा करता? ह्याच्या करता का? कारण काय आहे? नॉन कॉग्निझिबल आहे, आम्हाला याच्यामध्ये तपास करता येणार नाही. मग त्याच्यामध्ये जर आपण जजमेंट बघितलं तर ते एक जजमेंट बघेल, कारण आता आपल्याला त्यातही काम करायचं आहे. सो दॅट जजमेंट यू विल फाइंड स्टेट ऑफ गुजरात वर्सेस गिरीश राधाकृष्णन वर्दे, AIR 2014, सुप्रीम कोर्ट 620. ह्याच्यात सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की अरे नॉट ऑलवेज पोलिसांनी तुम्हाला लिहून देणं की जा कंप्लेंट तू कोर्टात जा आणि तिकडून काही आदेश घेऊन ये तरच आम्ही ही इन्व्हेस्टिगेशन करू असं म्हणून चालणार नाही. इट इज अ इक्वली ड्युटी ऑफ अ पोलीस. पोलिसांना जर वाटलं की ही NC आहे, नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स आहे, बट इट रिक्वायर्स द इन्व्हेस्टिगेशन ॲट द हँड्स ऑफ द पोलीस, देन पोलीस सुमोटो कॅन अप्रोच टू द मॅजिस्ट्रेट फॉर सिकिंग द डायरेक्शन अंडर सेक्शन 155(2). सो हे जे आपण म्हणतो की बऱ्याच अंशी आपल्याकडून राहून जातं, हेही आपल्या लक्षात असावं. आता मग ह्या NC किती दाखल झाल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला? काय रेकॉर्ड होतं त्याचं? आपण कधी मागवलं नाही, किंबहुना आपल्याला गरजही नाही. परंतु आता मात्र BNSS मध्ये ही प्रोव्हिजन करताना सांगितलं की फोर्टनाईटली तुम्ही ते रजिस्टर जे आहे ते मॅजिस्ट्रेटला पाठवायचं किंवा काय दाखल झालं त्याचं जे रजिस्टर आहे ते मॅजिस्ट्रेटला तुम्ही पाठवायचं. सो सिम्पल चेंज इन NC बट प्रोसिजरल आस्पेक्ट वी अंडरस्टँड. नाऊ विल मूव टू द नेक्स्ट. आता काय की FIR दाखल झाली नाही झाली आपण बघितलं, पण माझी नाही घेतली कंप्लेंट पोलिसांनी. काय करायचो बरं आपण कंप्लेंट नाही घेतल्यावर? किंवा FIR रजिस्टर करून घेतली नाही, त्यांच्या सुपिरियर ऑफिसरला आपण द्यायचो. मग आता सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस और कमिशनर ऑफ पोलीस ॲज द केस मे बी, जशी असेल तसे आपण त्यांना सुपिरियर ऑफिसरला कंप्लेंट द्यायचो. मग आता कंप्लेंट दिली आपण, कंप्लेंट दिल्यानंतर तिथंही काही नाही झालं, मग काय करायचो आपण? 156(3) करता कोर्टात जायचो. मग 156(3) कोर्ट काय काय बघत होतं? आपण दिलेली कंप्लेंट, SP किंवा सुपिरियर ऑफिसरला दिलेली कंप्लेंट, त्याच्याबरोबरचे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट. थेन सोसायटी आपण जे म्हणतो की चेंजेस आले, इतक्या 156(3) वाटल्या. मग कोर्टाने कन्सर्न केला की अरे लॉट सो मेनी 156(3) कंप्लेंट्स आर कमिंग बिफोर द कोर्ट अँड नाऊ वी विल हॅव टू डू समथिंग. सो प्रियंका श्रीवास्तव एक जजमेंट आलं बघा, आपल्याला माहितीही असेल कदाचित, बरेचसे सिनियर आहेत
बसलेले आहेत. सम थिंग्स आर फॉर द माय कलिग्स हु आर लर्निंग इट. सो 156(3) मध्ये आपण काय करायचो, प्रियंका श्रीवास्तव हे जजमेंट आलं आणि प्रियंका श्रीवास्तवनी सांगितलं नो नो नो, व्हॉट एव्हर यू स्टेटिंग इन युअर कंप्लेंट स्टेट इट ऑन द ओथ. तुम्ही जे सांगताय ते कशावर सांगा, शपथेवर सांगा. कारण काय, त्याची ऑथेंटिसिटी काय. तुम्ही येऊन अशा कितीही कंप्लेंट दाखल कराल, बेसलेस ॲलिगेशन कराल, हे बर्डन वाढवाल. सो यू शुड बी अकाउंटेबल, अदरवाईज यू कॅन बी प्रॉसिक्युटेड अंडर 199, 200, 196 त्याच्या खाली तुम्हाला प्रॉसिक्यूट केलं जाईल. म्हणून कशाची प्रोव्हिजन बनवली गेली, द प्रोव्हिजन ऑफ ॲफिडेव्हिट. मग आता आपल्याला ॲफिडेव्हिट द्यावं लागतं, इथपर्यंत आपण आलो होतो. आता नवीन काय चेंजेस झाले नेमकं 156(3). आता आपल्याला काय करावं लागणार, आपलं FIR दाखल झाली नाही, कंप्लेंट, आपण गेलो सुपिरियर ऑफिसरकडे, तेही जावं लागणार. आपल्याला कोर्टात जायचे, कोर्टात गेल्यानंतर आपल्याला ॲफिडेव्हिटही द्यावे लागणार. पण इन ॲडिशन टू दॅट आता ह्याच्याबरोबरच कोर्ट मे इन्क्वायर इन टू द मॅटर. म्हणजे नाव द स्कोप ऑफ इन्क्वायरी हॅड बीन गिवन अंडर BNSS टू द कोर्ट इफ कोर्ट थिंक्स नेसेसरी. आता जर कोर्टाला वाटलं की तुमचे हे डॉक्युमेंट्स बघून मला इन्क्वायरी करायची आहे या मॅटरमध्ये, बिफोर प्रोसिडिंग इन टू द मॅटर और बिफोर गिविंग और रिजेक्टिंग युअर ॲप्लिकेशन और गिविंग द डायरेक्शन टू द पोलीस टू इन्व्हेस्टिगेट, मला इन्क्वायरी करायची आहे, तर आता मॅजिस्ट्रेट काय करू शकतात, इन्क्वायरी करू शकतात. सो इन्क्वायरी हा शब्द पहिले कुठं ऐकत होतो बरं आपण, रिलेट होतोय का, करेक्ट, सेक्शन 200 मध्ये. इन्क्वायरी ॲट द हँड्स ऑफ द मॅजिस्ट्रेट, पोस्टपोनमेंट ऑफ इश्युअन्स ऑफ प्रोसेस 202. मग 202 मध्ये इन्क्वायरी व्हायची, तर आता 156(3) स्टेजला इन्क्वायरी होणार. इथून मागं आता हा एक महत्त्वाचा बदल, इन्क्वायरी कधी होणार, इफ मॅजिस्ट्रेट थिंग्स फिट. कधी कधी आपण जास्तच जरी इन्सिस्ट केलं तर त्यांना इन्क्वायरीची गरज पडणार का नाही. आपण जर अर्जंटली गेलो आणि जर म्हटलं साहेब आजच मला पाहिजे, खूप अर्जन्सी आहे, तर ते म्हणणार नाही ना, आय थिंक दॅट की इन्क्वायरी शुड हॅव बीन डन. सेकंड आस्पेक्ट ऑफ दिस, म्हणजे हे गमतीने म्हटलोय मी, पण सेकंड आस्पेक्ट आपल्याला लक्षात घ्या की आता ही झाली इन्क्वायरी. म्हणजे मॅजिस्ट्रेट कॅन डू द इन्क्वायरी बिफोर पासिंग एनी डायरेक्शन्स अंडर सेक्शन 156(3). इक्वली नाउ मॅजिस्ट्रेट is calling the submission from the investigating officer. पहिले ऐकलं जायचं की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला नाही, आपण आपलं सगळं दप्तर घेऊन जायचो आणि कोर्टाला सांगायचो, हे बघा साहेब, ललिता कुमारी सेज दिस कंप्लेंट डिस्क्लोजेस द कॉग्निजिबल ऑफेन्स. व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ द FIR? इट शुड डिस्क्लोज द cognizable offense. My complaint discloses the cognizable offense. Complaint is supported by the affidavit. There are documentary evidence. The investigation at the hands of the police is required. So I am making out the case of a direction under section 156(3). हे असायचं आपलं आर्ग्युमेंट. आता कोर्ट म्हणणार थांबा, गरज आहे की इन्क्वायरीची, मला बघू द्या, मला वाटलं तर मी इन्क्वायरी करणार. दुसरी गोष्ट, मला पोलिसांचं म्हणणं मागवावं लागणार. का मागवावं लागणार, कदाचित त्याच्या मागचा उद्देश हा असावा की नेमकं तुम्ही जे अर्ज दिलेले आहेत पोलिसांना, त्या अर्जावर पोलिसांनी काही तपास केला का, इन्क्वायरी केली का, काही त्याच्यावर कारवाई केली का, हे कदाचित त्यामागचा उद्देश असू शकतो. बट अगेन इट विल डिले द ऑर्डर्स, की बाबा आता त्यांच्याकडून जर मागितलं, त्यांनी वेळेत दिलं नाही तर then we'll see in the upcoming time की how to deal with that. But having said that, 156(3) मध्ये जे काही आलेले बदल, मग कधी कधी व्हायचं पब्लिक सर्वंटच्या विरोधात आपल्याला आपण कंप्लेंट्स दाखल करायचो. सो फार एज प्रॉसिक्युशन अगेन्स्ट पब्लिक सर्वंट इज कन्सर्न, 197 इज गोइंग टू टेक केअर ऑफ दॅट. 197 होता की सँक्शन पाहिजे. 2 जजमेंट पब्लिक सर्वंटच्या विरोधात. कधी आपल्याकडे जर पब्लिक सर्वंटचं मॅटर आलं की नाही नाही नाही, इन द डिस्चार्ज ऑफ ऑफिस, पहिलं तर काय, त्या पब्लिक सर्वंट विरोधात जर आपल्याला कंप्लेंट दाखल करायची असेल, अँड इफ दॅट ऑफेन्स इज इन रिस्पेक्ट ऑफ डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी, तरच सँक्शनचा मुद्दा येतो. इफ इट इज नॉट इन डिस्चार्ज ऑफ, म्हणजे त्याचं आणि कामाचा काहीही संबंध नाही, असं जर असेल तर त्याला सँक्शनची गरज नाही. पण एक जजमेंट आलं बघा, 2 जजमेंट मी सांगेल. अनिल कुमार वर्सेस MK अय्यप्पा 2013चं जजमेंट आलं. आणि 2013च्या जजमेंटमध्ये
even whether it would be right or how far I am right, but one incident had occurred prior to that judgment only. आणि मी फॉर्च्युनेट होतो की इथलंच मॅटर होतं आणि इथल्या एका मॅटरमध्ये पब्लिक सर्वंटच्या विरोधात आम्ही 307ची कंप्लेंट दाखल केली होती. गणपती मंडळाचा तो कार्यक्रम झालेला होता. अँड वी आर्ग्यूड द मॅटर. आणि आर्ग्यू झाल्यानंतर आम्हाला सांगितलं कोर्टाने की नाही नाही, आम्ही आता 156(3) करता सुद्धा सँक्शनची गरज आहे. आम्ही म्हटलं नाही गरज. मग दे हॅव करेक्टेड अस अँड दे सेड दॅट की नाही नाही, अनिल कुमार MK अय्यप्पा तुम्ही वाचा आणि त्याच्यानुसार मला जर डायरेक्शन द्यायचं असेल पब्लिक सर्वंटच्या विरोधात FIR रजिस्टर करा म्हणून, तर मला काय गरजेचं आहे, सँक्शन गरजेची आहे. कुठून घ्यायची सँक्शन? कम्पिटंट अथॉरिटीकडून. कम्पिटंट अथॉरिटी म्हणजे कोण? त्यांची अपॉइंटिंग अथॉरिटी, हू कॅन अपॉइंट, हू कॅन डिसमिस. ही कशी घ्यायची असते सँक्शन? मला पाहिजे असेल तर मी त्यांना पत्र लिहायचं, सँक्शन द्या, मला तुमच्या पब्लिक सर्वंटच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा. का करायचा आहे? 2 प्रकारचे. एक तर हा गुन्हा त्याच्या कामाच्या स्वरूपात घडलाय किंवा त्याच्या कामाच्या स्वरूपाशी या गुन्ह्याचा काही संबंध नाही, मग तर सँक्शनच लागणार. प्रिकॉशन म्हणून आपण घ्यायचो. आता बदल काय झाला? आता ज्या वेळेस आपण एखाद्या पब्लिक सर्वंटला घेऊन जाऊ 156(3)च्या डायरेक्शन करता, त्यावेळेस कोर्ट आपल्याला म्हणेल की नाही, आता मॅन्डेटेड आहे की मला त्याच्या सुपिरियर ऑफिसरकडून अहवाल मागवला पाहिजे आणि सुपिरियर ऑफिसरचं ऐकून घेतलं पाहिजे. सो नोटीस कॅन बी इश्यूड टू हिज सुपिरियर ऑफिस. हा म्हणजे कम्पिटंट अथॉरिटी का? नाही, सुपिरियर ऑफिसर. त्याचं ऐकून घेतलं पाहिजे आणि मग मी ठरवणार 156(3). आणि त्याचबरोबर इन ॲडिशन टू सुपिरियर ऑफिसर मला पब्लिक सर्वंटचंही ऐकून घ्यायचं. का ऐकून घ्यायचंय पब्लिक सर्वंटचं? की as to what situation has been led him to commit that offense or to occur that offense and why that offense has been occurred, whether that has been any connection with the crime in question or not, or in the discharge of duty whether that offense has been committed or not. हे मला समजून घ्यायचं. म्हणून कायद्याने 2 रिक्वायरमेंट दिल्या की आता सुपिरियर ऑफिसरचं ऐकावं लागेल आणि त्याचंही म्हणणं मला ऐकावं लागेल. दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ 156(3) FIR NC 156(3). आता 200 मला सांगा बरं का, म्हणजे हा किती. सो 200 हा एक कॉग्निझन्सचा प्रकार आपण प्रायव्हेट कंप्लेंट बघतो, तो एक थोडक्यात आपण घेऊया. एक मेजर चेंज कॉग्निझन्समध्ये झाला. पहिल्यांदा काय व्हायचं की मी कंप्लेंट घेऊन जायचो. आता 156(3) मॅन्डेटरी होती का? आपलं आर्ग्युमेंट होतं. पूर्वीचे काही जजमेंट्स होते बघा की 156(3)ची प्रेयर असली तर तुम्हाला 200 खाली जाता येणार नाही. बट दॅट इज नॉट द पोझिशन राईट नाऊ. कोर्ट शुड अप्लाय द माइंड व्हाईल गिव्हिंग द डायरेक्शन अंडर सेक्शन 156(3). कोर्ट कॅन ट्रीट दॅट कंप्लेंट ॲज अ कंप्लेंट बिफोर द मॅजिस्ट्रेट अँड कोर्ट कॅन व्हेरीफाय यू बिंग अ कंप्लेनंट. आपल्याला व्हेरिफिकेशन घेतलं जातं, आपले विटनेसेस एक्झामाइन केले जातात. 202 नुसार इन्क्वायरी करायची गरज असेल तरी इन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. 204 नुसार आपली, एक तर 203 नुसार डिसमिस होईल किंवा 4 नुसार इश्यू प्रोसेस होईल. इथं काय म्हटलंय? ह्याच्यावरून पण बराच कायदेतज्ञ आपले जे आहेत त्यांची बरीच चर्चा चालू आहे की 200 मध्ये काय केलं. आता म्हटलं की बिफोर टेकिंग कॉग्निझन्स यू शॅल हिअर दी अक्युज्ड. आता आरोपीला ऐकलं जाईल, मॅन्डेटरी. मग आरोपीचं पार्टिसिपेशन जे होतं ट्रायलमध्ये, व्हॉट द क्रिमिनल लॉ सेज दॅट की टिल फ्रेमिंग ऑफ चार्जेस ऑर टिल टेकिंग द कॉग्निझन्स, सँक्शन फॉर टेकिंग द कॉग्निझन्स गरजेचं आहे. बरोबर. मग आरोपीचं पार्टिसिपेशन कधी व्हायचं क्रिमिनल ट्रायलमध्ये? ॲट द स्टेज ऑफ फ्रेमिंग द, आफ्टर फ्रेमिंग द चार्ज ऑर आफ्टर टेकिंग द कॉग्निझन्स. तुमच्या विरोधात ऑर्डरच केली नाही ना, मग तुम्ही कशाला येता? पण आता काय केलंय की बिफोर टेकिंग कॉग्निझन्स ऑल्सो इट हॅज बिकम मॅन्डेटरी टू हिअर दी अक्युज्ड. आरोपीला ऐकणं ते मॅन्डेटरी झाले. सो दिस इज द इम्पॉर्टंट चेंज सो फार ॲज सेक्शन 200 इज कन्सर्न. म्हणजे क्रोनॉलॉजिकली आपण येतोय, जेवढं घेता येईल तेवढं आपण घेऊया. सो नाऊ दिस इज इन रिस्पेक्ट ऑफ प्रायव्हेट कंप्लेंट. काही मेजर चेंज जे आपल्याला नेहमीच्या रुटीनमध्ये कामात उपयोगी येतात. देन अगेन अरेस्ट. आता जर कॉग्निजिबल ऑफेन्स आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, मला अरेस्ट झाली, अरेस्टच्या चॅप्टरमध्ये काही बदल झालाय का? अर्नेश कुमार फॉलो करायचं का नाही? सत्येंद्र कुमार अंटील फॉलो करायचं का नाही? दीज आर द क्वेश्चन बिफोर अस. मग अरेस्टचे काय प्रोव्हिजन्स आहेत? कुठून आली? 41A कुठं गेला? मग आपल्याला वाचावं लागेल सेक्शन 35 ऑफ BNSS.
मग अरेस्टचे काय प्रोव्हिजन आहे? सपोज एखादा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, अरेस्टमध्ये बघा एक 7 ते 8 क्रायटेरिया केलेले आहेत. हां, आता हा चॅप्टर माझ्या मते जो आहे ना, तो पूर्वीच्या चॅप्टरपेक्षा सुटसुटीत झालाय, समजायला सुद्धा. पूर्वी जे कन्फ्युजन होतं, 41A ची नोटीस आली, अँटिसिपेटरी मेंटेनेबल आहे का? 41A ची नोटीस पाठवली, मी तिला ऑब्लाइज करतोय किंवा फॉलो करतोय, मी तिला कंप्लाय करतो, मला अटक होईल का? विल आन्सर दिस क्वेश्चन्स इन द लाईट ऑफ सेक्शन 35. आता 35 काय म्हणतात? मुळात ह्या नोटीसची कन्सेप्ट बघा 1994 साली आली, जी बॉरो केली रॉयल कमिशनच्या रिपोर्टवरून UKतल्या. आणि तिथं म्हटलं की आर्बिट्ररी अरेस्ट नाही, हॅव्हिंग पॉवर्स ऑफ अरेस्ट इज डिफरंट. मला पॉवर आहे, मी पोलीस आहे, मी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे, आय हॅड बीन एम्पॉवर्ड टू अरेस्ट यू. व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ द अरेस्ट? पॉवर ऑफ द अरेस्ट अँड नेसेसिटी ऑफ द अरेस्ट इज 2 डिफरंट थिंग्स. इफ अरेस्ट इज नॉट नेसेसरी देन आर्बिट्ररी अरेस्ट शुड नॉट बी डन. आणि ह्या कन्सेप्टवर, आणि व्हॉट इज द अरेस्ट? अरेस्ट इज इन्क्रोचमेंट ओव्हर दी पर्सनल लिबर्टी, अननेसेसरी अरेस्ट. आत्ता एक जजमेंट सांगेल, रिसंटचं जजमेंट आहे प्रबीर काय असतं म्हणून. ते जजमेंट सुप्रीम कोर्टाचं वाचावं अशी माझी सगळ्यांना विनंती राहील. 3 वर्ष तो माणूस मध्ये होता आणि 3 वर्षानंतर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज सेड की हिज रिमांड इज इलिगल अँड ही शुड बी रिलीज्ड फोर्थविथ. व्हाय? आपण ज्यावेळेस रिमांडचा आर्ग्युमेंट करतो, कधी कधी आपल्याकडून कॅज्युअल पण अप्रोच होतो की पोलीस कस्टडी मागितली, 2-3 दिवस देणार आहे. पण आपल्याला 41 का वाचायचं आहे, 35 का वाचायचं आहे? आवर आर्ग्युमेंट शुड बी इन द ट्यून ऑफ दॅट सेक्शन्स. काय म्हटलंय सेक्शन 35 मध्ये, सेक्शन 41 मध्ये? वेन अरेस्ट इज नॉट नेसेसरी. कोणी ठरवायचं अरेस्ट इज नेसेसरी ऑर नॉट? 41A ची नोटीस कधी द्यायची? वेन अरेस्ट इज नॉट नेसेसरी. आणि हे कोणी ठरवायचं अरेस्ट इज नॉट नेसेसरी? अगेन इन द लाईट ऑफ स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स. कोणी ठरवायचं? इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी. का? मग व्हेन अरेस्ट इज नेसेसरी दिलंय की कधी अरेस्ट नेसेसरी आहे, गरजेची कधी आहे? जर तुम्हाला वाटलं की ह्याच्याशिवाय या गुन्ह्याचा प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही अटकेशिवाय, हा पळून जाण्याची शक्यता आहे, हा साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे, जिनियन ॲप्रिहेन्शन जर असेल तर 35 मधला 1 मधला B आणि त्याच्यातले रोमन 5 आकडे, हे सगळे 5 कंडिशन्स दिल्यात की ह्या कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजे, तुम्हाला कधी अटक करायची आणि कधी नाही करायची. मग ठरलं आता अटक करायची की नाही हे ठरलं माझं, मी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे, मग मी काय करणार? इन ऑल सच केसेस. इन ऑल सच म्हणजे मग 41A ची नोटीस फक्त 7 वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यांना देता येते का? की सगळ्या गुन्ह्यांना 302 ला देता येईल का? देन गो टू अकॉर्डिंग टू माय लिमिटेड नॉलेज इन ऑल केसेस इन सबसेक्शन म्हणजे सगळ्या गुन्ह्यांना 41A ची नोटीस ॲप्लिकेबल होते का? वेन अरेस्ट इज नॉट नेसेसरी. एखादा 302 आहे पण तिथं अरेस्ट नेसेसरी नाहीये, तो खराच असेल असं काही आहे का? एखादी चोरी आहे, पोलिसाच्या प्रेझेन्समध्ये झाली आहे, 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे, पण त्याला तर अटक करणं गरजेचं आहे का नाही? सो क्रायटेरिया ऑफ द अरेस्ट इज की वेदर अरेस्ट इज नेसेसरी ऑर नॉट. मग अरेस्ट नेसेसरी नसेल तर म्हणून 1994 जोगिंदर कुमार शर्मा, DK बसू हे जर जजमेंट आपण वाचले तर ते इव्हॉल्व होत अर्नेश कुमार पर्यंत आले आणि अर्नेश कुमारनी एक जजमेंट जे आहे ते 41A खरं इम्प्लिमेंटेशन आपल्या नजरेत आणून दिलं. ज्यावेळेस रिमांड आपल्याकडे येतं त्यावेळेस आपण बघितलं पाहिजे की वेदर द रिमांड इज लिगल, वेदर द अरेस्ट इज लिगल ऑर नॉट. कसं बघायचं? तर अर्नेश कुमार फॉलो करायचं. आता मी ते सगळं सांगत बसणार नाही की विदिन 14 डेज की मला अरेस्ट करायचं तरी मी कळवलं पाहिजे, चेकलिस्ट मी दिली पाहिजे, रिमांड व्हॅलिडेट आहे का नाही हे बघणं कोणाचं काम आहे? देन मॅजिस्ट्रेटनी काय बघायचं? ब्लाइंडली असं नाही की 15 दिवस किंवा 7 दिवस पोलीस कस्टडी मागितली म्हणून 3 दिवस देऊ. नो. वेदर अरेस्ट ऑन द पार्ट ऑफ 2. एक तर नेसेसिटी होती का? कारण पोलिसांनी चेकलिस्ट देतात. दॅट इज नॉट अ मेअर फॉर्मॅलिटी की नाही हा पळून जाण्याची शक्यता आहे, साक्षीदारांवर दबाव आणेल आणि हा अवेलेबल होणार नाही, याच्याशिवाय प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणार नाही. व्हॉट डू यू आर सेइंग यार? त्याचे 4 बंगले आहेत, इथं अमुक आहे, तो कुठं पळून जाणार आहे? त्याचे सगळे इथं लाईव्हलीहूड आहे. So there is absolutely no substance in your checklist. Your remand is rejected. You should be released forthwith. That is absolutely the discretion. That is judicial part. But that is ought to have been done in the light of Arnesh Kumar judgment and recent judgment of Satyendra Kumar until.
मग ह्या अरेस्ट समजून घेताना पुरकायस्थचं जे जजमेंट मी सांगितलं त्याच्यात एक गोष्ट आणखीन आली, ग्राउंड्स फॉर अरेस्ट. रिझन्स फॉर अरेस्ट मे बी कॅज्युअल, सुप्रीम कोर्ट म्हणतं, बट ग्राउंड्स फॉर अरेस्ट इट कॅन बी अ पर्सनल. काय ग्राउंड्स आहेत तुम्हाला याला अटक करण्याची? इवन वन जजमेंट इज देअर, आय थिंक MC अब्राहम, विच सेज दॅट की 438 रिजेक्ट झाला म्हणजे अटकच केली पाहिजे असं काही नाही. अँटिसिपेटरी बेल, इफ युअर बेल ॲप्लिकेशन इफ रिजेक्टेड म्हणजे अटकच केली पाहिजे असं नाही. कन्सेप्ट काय आहे? हे खूप वर्षपूर्वीचे जुने जजमेंट आहे. काय म्हणतं हे? नेसेसिटी ऑफ अरेस्ट. गरज आहे का अटकेची? की अटकेशिवाय इन्व्हेस्टिगेशन होणार आहे? बिकॉज यू आर प्रिझ्युम टू बी इनोसंट टिल यू प्रूव्स टू बी गिल्टी. So basic idea of the arrest is the same, basic section is the same. We will have to understand it properly. कधी 41A ची नोटीस येणार, त्याचा compliance in the light of अर्नेश कुमार कसा होणार. So this is in respect of arrest. We'll go to the remand. मला अटक झाली, अटक झाल्यानंतर ओके, आता हे सगळं व्हॅलिडेट केलं यांनी सगळं घेऊन आले, आता रिमांडला, पोलीस कस्टडी. हाऊ मेनी डेज? आय हॅड बीन, मला पोलीस कस्टडी हे किती दिवस दिली जाऊ शकते? 15 डेज. मग आता 15 डेज पूर्वी पण होतो, पिरियड काय बदलला नाही, ह्यावेळेस पण 15 दिवस झालेत, 15 दिवस राहिलेत की 15 दिवस पोलीस कस्टडीमध्ये तुम्हाला पाठवलं जाऊ शकतं फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टिगेशन. बट काय झालं की आता मी एखादा सिरियस गुन्हा केलेला आहे, पोलिसांनी फार कष्ट केले, माझ्या मागं पळून पळून थकले, मला अटक केली, शेवटी मी सापडलो. पण नेमकं मला अटक करून आणल्यानंतर कोर्टाने 4 दिवस PC दिली आणि ती न्यूज ऐकल्या माझ्या छातीत दुखायला लागलं. बरोबर होतं का नाही असं बऱ्याच लोकांना? मग मी एकदा छाती धरली की पोलिसांनी कुठं नेलं मला? CPRला. मग आता तिथून समजा मलाही कळेना की नेमकं आता मला झालंय काय, आणि डॉक्टरांनाही कळेना. मग त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये 15 दिवस निघून गेले. असा कुठला आजार आहे? मग आता फर्स्ट 15 डेज वॉज द वर्ड इनिशियली. पहिल्या 15 दिवसात तुम्हाला पोलीस कस्टडी घेता येत होती. सिंपल आपण समजून घेऊया. पहिल्या 15 दिवसात घेता येत होती, पण मी तर आता ते 15 दिवस तिकडंच होतो इन्व्हेस्टिगेशनमध्ये. आणि नंतर डॉक्टरांनी लिहून दिलेलं नाव जजलाही कळेना, मलाही कळेना, कोणालाच कळेना काय झालं होतं मला. मग अशा परिस्थितीत आता मला पोलीस कस्टडी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशनची संधी दिली नाही. आयोग काय म्हणणार की नाही, ह्यामुळे तर आम्हाला इन्व्हेस्टिगेशनची संधी मिळालेली नाही. देन लुक इन टू द जजमेंट ऑफ विकास मिश्रा वर्सेस CBI. आत्ताचं एक रिसंट जजमेंट आहे. आणि हे कशावरून म्हणत होते की फर्स्ट 15 डेज की पहिल्याच म्हणजे माझं प्रोडक्शन ज्यावेळेस होईल कोर्टामध्ये, त्या प्रोडक्शन नंतर पहिल्या 15 दिवसामध्ये काय करायचे, माझी पोलीस कस्टडी घ्यायची. एकदा ते 15 डेज लॅप्स झाले की मला परत पोलीस कस्टडी घेण्याचा अधिकार नव्हता. हे कोण सांगत होतं? अनुपम कुलकर्णीचं जजमेंट. ते एक जजमेंट आपल्या लक्षात असू द्या, अनुपम कुलकर्णी. मग अनुपम कुलकर्णीमध्ये हे सोसायटीचे चेंज झाले. आता आपल्याकडं कसं आहे, पळवाटा लवकर शोधल्या जातात. मग असं काहीतरी व्हायला लागलं, म्हणून मग सुप्रीम कोर्ट हॅज रेज्ड अ कन्सर्न इन द सेव्हरल जजमेंट्स अँड कम टू द ओपिनियन दॅट अनुपम कुलकर्णी शुड हॅव बीन रिकन्सिडर्ड. अनुपम कुलकर्णी जजमेंटचा जो रेशो आहे तो रिकन्सिडर केला पाहिजे. अँड इवन गोइंग टू द फर्दर एक्सटेंट इन द जजमेंट ऑफ विकास मिश्रा वर्सेस CBI, त्यामध्ये की हे 15 डेज जे फर्स्ट होते ते लॅप्स झाल्यानंतर सुद्धा त्यांनी CBIला 3-4 दिवसाची वटेवर ती कस्टडी दिली. सो आता नवीन कायद्यामध्ये बदल काय झाला? बदल हा झाला की फर्स्ट 15 डेज न राहता आता ज्या गुन्ह्यांना 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे त्या गुन्ह्यांचं चार्जशीट किती दिवसात येतं? यायला हवं 60 डेज. मग ज्या गुन्ह्यांना 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे, ज्याचं चार्जशीट 60 दिवसात आलं पाहिजे, अशा गुन्ह्यांमध्ये 15 दिवसाची टोटल PCR ही पहिल्या 40 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने घेतली जाऊ शकते. उदाहरणार्थ 306चा ऑफेन्स आहे माझ्यावर रजिस्टर, मला अटक केली, मला प्रोड्यूस केलं आज, मला प्रोड्यूस केलं आणि प्रोड्यूस केल्यानंतर किंवा 300च्या व्हॉट द ऑफेन्स इज. सो मला प्रोड्यूस केलं आणि पहिले 2 दिवस PCR घेतली,
आता पूर्वी पोलीस लिहून द्यायचे आमचे PCR हक्क अबाधित ठेवून, आपण वाचलं असेल, तसं काही पूर्वी नव्हतं. त्यांचा हक्क पहिल्या 15 दिवसानंतर काही अबाधित वगैरे राहत नव्हतं. आता काय म्हटलंय तसं नाही. आता पहिल्या 40 दिवसामध्ये ही 15 दिवसाची PCR तुम्ही घेऊ शकता, जिथं ऑफेन्स इज पनिशेबल अप टू 10 years and the statutory limit under 167 for filing the charge sheet is 60 days. दुसरा बदल काय, आता मग सिरियस ऑफेन्सेस आहे जिथं 302 आहे, लाईफ इम्प्रिझनमेंट, डेथ इम्प्रिझनमेंट, किती दिवसात चार्जशीट यायला पाहिजे? 90. मग 90 डेजमध्ये चार्जशीट आलं पाहिजे, तर 15 दिवसाच्या PCचा पिरियड एक्सटेंड केला आणि त्यांनी केला 60 दिवस. मग पहिल्या 60 दिवसांमध्ये तुम्ही ते 15 दिवसाचा पिरियड जो आहे PCR जी आहे ती घेऊ शकता. सो ही कन्सेप्ट आपल्या लक्षात असू द्या की PC 15 दिवसाची देता येईल, फक्त ती आता फ्रॅगमेंटेड पोर्शनमध्ये पहिल्या 40 किंवा 60 दिवसांमध्ये देता येईल, जसं गुन्ह्याची शिक्षा असेल तशी. मग आता ही पोलीस कस्टडी देताना आपल्याला माहिती आहे की आपण काय 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 बघतो. दिस इज सो फार ॲज रिमांड आस्पेक्ट इज कन्सर्न. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत, ड्यू टू लॅक ऑफ टाइम विल सी जस्ट ओव्हरलुक आपण करूया. तर रिमांड झालं, मग रिमांड झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. मग पोलीस इज इन्व्हेस्टिगेटिंग इन टू द क्राईम. वेगवेगळ्या प्रकारचे पंचनामे, स्पॉट पंचनामा असेल, काही सीजर असेल, 102 खालची असेल, सर्च वॉरंट्स असतील, सेक्शन 27चा पंचनामा असेल ड्युरिंग द पोलीस कस्टडी, जो सगळीकडे आपल्याला वापरायला येतो. अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन सुरू. काही इम्पॉर्टंट आस्पेक्ट मी तुम्हाला आता सांगतो जे मला वाटतं. 107 हा सेक्शन BNSSचा खूप महत्त्वाचा आहे. तो 107 हा सेक्शन न्यूली ॲडेड सेक्शन. इट इज इन रिस्पेक्ट ऑफ पॉवर ऑफ अटॅचमेंट. आपण सिव्हिल साईडला प्रॅक्टिस करत असाल, वी नो द प्रोसिजर ऑफ अटॅचमेंट बिफोर जजमेंट ऑल्सो, बाय अपॉइंटमेंट ऑफ कमिशनर, बाय रिसिव्हर ऑल्सो. बट सो फार ॲज धिस साईड इज कन्सर्न, आता काय केलंय, आता MPIDचे आपण केसेस चालवत असाल तर MPID मध्ये होतं बघा, कम्पिटंट अथॉरिटीकडून अटॅचमेंटच्या ऑर्डर्स होतात. पण आता कुठलाही गुन्हा, म्हणजे हे दोन्ही बाजूनी यूज होऊ शकतं, डिस्क्रिशन कॅन बी यूज्ड. आता कुठलाही गुन्हा, माझ्याकडे पॉवर काय, मी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे आणि एखाद्याकडे माझी 420ची कंप्लेंट चालू आहे आणि त्या 420च्या कंप्लेंटमध्ये माझ्याकडे आरोप असा आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो सांगून माझ्याकडून गुंतवणूक केली आणि माझी 2-3 करोडची फसवणूक केली. ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन आय फाउंड दॅट देर आर सेव्हरल अदर, त्याला डिपॉझिटर्स म्हणा किंवा काही म्हणा, की इन्व्हेस्टर्स असे होते की त्यांनी माझ्याकडे पैसे दिले. 4-5 कंप्लेंट्स आल्या. मग मी इन्व्हेस्टिगेशन केलं, अरे काय काय केलं काय तू पैशाचं एवढं? तो म्हणतो इथं फ्लॅट घेतला, इकडे हे केलं, तिकडे ते असे बाकी उडवले. मग आता राहिलेले पैसे काय करायचं? मग त्याची प्रॉपर्टी जी आहे ती अटॅच्ड करण्याचे पॉवर जे आले ते 107 नुसार आले. इफ इट इज आउटकम ऑफ दॅट क्राईम, इफ इट इज आउटकम ऑफ द प्रोसीड्स ऑफ द क्राईम, इफ इट इज इन हिज नेम ऑल्सो ऑर एनी अदर पर्सन नेम ऑल्सो. कारण काय, ही अशीच अटॅच करायची का? आयोला जर वाटलं की नाही नाही अरे आता याला धडाच शिकू, मग तर किती जणांच्या प्रॉपर्टी अटॅच होतील आपल्याला सांगायला, म्हणजे किंवा मग तर असं तर होईल. मग काय करायचं? देन अगेन द प्रिकॉशन हॅज बीन टेकन बाय द लेजिस्लेटर्स की अरे अशी नाही तुम्ही लगेच हे करू शकणार. दॅट इज रिक्वायर्ड द प्री सँक्शन, प्री रिक्विजिट, सॅटिस्फॅक्शन. पहिलं काय, रिजनेबल कंप्लेंट आहे का, ती प्रॉपर्टी जी आहे ती अटॅच करायची आहे ना. मग पहिले डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीसला पहिले लिहून तुम्ही परवानगी घ्या, यू टेक द परमिशन. परमिशन घेतली, मग मॅजिस्ट्रेट साहेबांकडे अर्ज करा की वी वॉन्ट टू अटॅच दिस प्रॉपर्टी बिकॉज दिस प्रॉपर्टी हॅज बीन परचेस्ड आउट ऑफ द प्रोसीड्स ऑफ द क्राईम. मग तुम्ही सॅटिस्फाय करा. सो देअर आर प्रोसिजर. So far as investigation, further investigation is concerned, then it has to be completed within the period of 90 days. नाही तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा अर्ज तसाच आपला बरेच दिवस पेंडिंग असायचा. डिस्चार्ज ॲप्लिकेशन. नाऊ डिस्चार्ज ॲप्लिकेशन बिफोर द सेशन्स कोर्ट आपण काय करतो, टाइम लिमिट्स हॅज बीन प्रोव्हाइडेड फॉर जजमेंट ऑल्सो, फॉर डिस्चार्ज ॲप्लिकेशन ऑल्सो. विदिन 60 days आपल्याला ते करायचं आहे. सो फार एज पब्लिक सर्वंट आपण बोलत होतो, सँक्शन जर प्रॉसिक्युशनची सँक्शन असेल तर ती डीम्ड सँक्शन हा एक प्रकार आणला. व्हॉट इज डीम्ड सँक्शन?
पूर्वी जर आपण सँक्शनला लेटर पाठवलं तर त्यांची कॉम्पिटंट अथॉरिटी सँक्शनच देत नव्हती आणि ते वर्षानुवर्ष पेंडिंग असायचं. आता काय म्हणलं, 120 दिवसांपेक्षा जास्त दिवस पेंडिंग ठेवता येणार नाही, अदरवाईज इट विल बी कन्स्टिट्यूड ॲज अ डीम्ड सँक्शन. तुम्ही सँक्शन दिली म्हणून. डिस्चार्ज ॲप्लिकेशन, नित्या धर्मानंद हे एक जजमेंट खूप चांगलं आहे, ते वाचा. नित्या धर्मानंद याचं जजमेंट असं म्हणतं की समजा फेअर इन्व्हेस्टिगेशन झालं नाही, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं नाही आणि माझ्याकडं काही असे पुरावे आहेत की गुन्हा घडतेवेळी मी तिथं नव्हतो, मी पुरावे दिले पोलिसांना पण पुरावे पोलीस घेत नाहीत आणि माझ्या विरोधात चार्जशीट दाखल झालं आणि मी डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं आणि डिस्चार्जसोबत माझे पुरावे दाखल केला, कोर्ट ते पुरावे बघेल का? सेटल पोझिशन ऑफ लॉ इज दॅट अपॉन कन्सिडरिंग द मटेरियल बिफोर इट, समोर असणारं जे मटेरियल आहे, पोलीस पेपर्स आहे, तेच बघावे लागतील, असे रिसंटचे जजमेंट आहे. त्याला एक एक्सेप्शन आहे, दॅट इज नित्य धर्मानंद ही केस. वेन द मटेरियल इज ऑफ स्टर्लिंग क्वालिटी देन कोर्ट कॅन लुक इन टू इट. जर मटेरियल त्या स्टर्लिंग क्वालिटीचा असेल देन व्हाईल डिस्चार्ज कोर्ट तुमच्याकडं असणारं मटेरियल विचारात घेऊ शकतं. हे एक जजमेंट आत्ता तरी आहे. अदरवाईज देवेंद्रनाथ पाडीचं जजमेंट जे आहे डिस्चार्जच्या बाबतीत, दॅट इज स्टील इन एक्झिस्टन्स विथ द न्यू प्रोनाउन्समेंट्स ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ डिस्चार्ज. पण सेशन ट्रायल म्हटलंय काय, कमिटल झाल्यानंतर किंवा कमिटलच्या 60 दिवसांमध्ये, कधी कधी कमिटलची तारीख दिली जाते, खालीच आपली कामगिरीला केस असते, ती वरच्या केस जात नाही. सो इट रिक्वायर्स फर्दर क्लॅरिफिकेशन, विल सी. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, सगळ्या मलाच माहीत असतील असंही काही नाही. बेल प्रोव्हिजन्समध्ये आपण बघतोय 438 आहे, 438 मध्ये जे क्रायटेरियाज होते की अरे अटकपूर्व जामीन द्यायचा कशावर, काय ग्राउंड्स असले पाहिजे अटकपूर्व जामीन द्यायचे, नेचर अँड ग्रॅव्हिटी, वेदर ही विल बी अवेलेबल फॉर द ट्रायल, व्हाय अरेस्ट इज नेसेसरी. आपण अरेस्ट चॅप्टरमध्ये ज्यावेळेस बघतो की तेच आपल्याला कम्पेअर करायचं की व्हाय अरेस्ट इज नॉट नेसेसरी. When arrest is not necessary, then anticipatory bail can be granted. मग पूर्वीच्या 438 मध्ये ज्या काही पॅरामीटर्स दिलेले होते ते आता आपल्याला दिसत नाही BNSS मध्ये 482 मध्ये, आणि ते दिसत नाही, त्याच्यातला इंटरिमचा क्लॉज काढला. मग वन मे से दॅट की अरे इंटरिमच्या पॉवर्सच राहिल्या नाही का, आता आम्हाला इंटरिम मिळणारच नाही का? माझं म्हणणं असं आहे, किंवा so far as my limited knowledge is concerned, it is a implied power. Because two judgments can be referred. Gurubaksh Singh Sibbiya, that is a landmark judgment on 438. त्या जजमेंटमध्ये क्लिअरली सांगितलं की दॅट इज अ इम्प्लाइड पॉवर इन 438. वेन कोर्ट इज एम्पॉवर्ड टू ग्रांट यू मेन रिलीफ दॅट इज ऑफ अ अँटिसिपेटरी बेल, देन कोर्ट कॅन ग्रांट यू इंटरिम रिलीफ ऑल्सो. इवन इन द रेग्युलर बेल आपण इंटरिम काही काही ॲप्लिकेशन्स दाखल करतो. सो दॅट इज अ इम्प्लाइड पॉवर. जरी ते नसेल तरी सुद्धा इंटरिम ॲप्लिकेशन इज मेंटेनेबल सो फार ॲज माय व्ह्यू इज कन्सर्न. सम ऑफ द व्ह्यूज मे बी पर्सनल, यू मे नॉट ॲग्री विथ दॅट, इट रिक्वायर्स अ डिबेट, विल सी, और इव्हॉल्वेशन ऑफ द लॉ बाय द ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट. असे काही बेल, बॉन्ड, शुअरिटी, आपण पहिले म्हणायचो पर्सनल बॉन्ड, आता काय आलं, बेल आला, बॉन्ड आलं, बरोबर. मग आता बेल म्हणजे काय, बॉन्ड आता ऑर्डर होताना पण तशाच होणार. बेल म्हणजे शुअरिटी द्यायची, बॉन्ड म्हणजे पर्सनल बॉन्ड द्यायचा. दॅट वर्ड्स हॅज बीन रिप्लेस्ड. सो फार ॲज अंडर ट्रायल प्रिझनर सांगून मी आता थांबेन की डिटेन्शन ऑफ दी अंडर ट्रायल प्रिझनर. आता काय होतं, बेल ॲप्लिकेशन हा आपला जिव्हाळ्याचा विषय सो फार ॲज क्रिमिनल प्रॅक्टिशनर्स आर कन्सर्न. मग आता बेलमध्ये काय होतं की बेलमध्ये व्हॉट आर द ग्राउंड्स अवेलेबल फॉर मी टू आर्ग्यू बिफोर द कोर्ट. आता बघा, जे अंडर ट्रायल प्रिझनर्स आहेत त्यांच्याकरता BNSS मध्ये काही प्रोव्हिजन्स केले गेले. काय प्रोव्हिजन केली की एखाद्या गुन्ह्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि एखादा आरोपी 3.5 वर्षापासून मध्ये. बऱ्याचशा गुन्ह्यात असं होत नाही, पण MPIDच्या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला दिसेल सोशल इकॉनॉमिकल ऑफेन्स आहे, अँड देअरफॉर स्ट्रिक्ट व्ह्यू हॅज बीन टेकन बाय द सेव्हरल अपेक्स कोर्ट. मग 6 वर्षापर्यंत MPIDला शिक्षा आहे, 3 वर्ष मला झाले, 3 वर्षापेक्षा जास्त झाले, मला सुटता येईल का? देन आत्ताची जी नवीन प्रोव्हिजन आहे 479, तर ती आपल्याला सांगेल की येस आता यू शॅल बी रिलीज जर हाफ ऑफ दी पनिशमेंट तुम्ही, पनिशमेंटच्या हाफ ऑफ दी पनिशमेंट जर तुम्ही जेलमध्ये असाल तर यू आर एंटायटल्ड टू बी रिलीज्ड ऑन बेल.
त्यानंतर मी जर फर्स्ट ऑफेंडर असेल, मी कन्व्हिक्टेड नसेल, लाईफ आणि डेथ एक्सक्लूड केलं आहे यामधून. आता याचा दुसरा क्रायटेरिया बघितला की मी फर्स्ट ऑफेंडर आहे. आता माझी केस आणखीन चांगली, मी फर्स्ट ऑफेंडर आहे, मी कन्व्हिक्टेड नाही आहे, तर 1/3. मग काय दिलं की आता 1/3 जर मी असेल, 6 वर्षाचा 1/3 किती होतं, 2 वर्ष. 2 वर्ष जर मी मध्ये असेल तरी सुद्धा मला रिलीज केलं जाऊ शकतं. म्हणून बेलला आपण त्या अँगलनी एंटायटल आहोत का नाही हेही आपण बघितलं पाहिजे. पण याच्यामध्ये बघा प्रोव्हिजो दिलाय. प्रोव्हिजो काय दिलाय, आता मल्टिपल केसेस अँड सो फार ॲज की जर मल्टिपल केसेस असतील, 379, 380च्या अनेक केसेस दाखल होतात, मग 10-15 केसेस एखाद्या आरोपीवर दाखल आहे 380च्या, तर काय करणार, देन इट विल बी नॉट ॲप्लिकेबल. सिम्पल लँग्वेज, कारण आपल्याला सेक्शन्स वाचायला आता वेळ नाही. सो बेसिकली, आणि आता बघा की ज्या वेळेस बेलमध्ये आपण काय म्हणत होतो, अरे आता यांना पोलीस कस्टडीचे पॉवर्स दिलेत. काय पॉवर्स दिलेत पोलीस कस्टडीचे, की पहिल्या 60 आणि 40 दिवसांमध्ये हे 15 दिवसाची फ्रॅगमेंट करू शकतात. मग कधी कधी काय होईल, पहिले पोलीस म्हणतील की 2 आरोपी फरार आहेत, अजून त्यांना अटक करायची, त्याच्यामुळं आमच्या पोलीस कस्टडीचा हक्क आम्ही अबाधित ठेवतो आणि म्हणून MCR घेणार. MCR झाला की आपण बेल ॲप्लिकेशन दाखल करणार आणि बेल ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर जर समजा तो आरोपी अटक झाला किंवा नाही झाला आणि जर पोलिसांचा अर्ज आला की नो 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 स्टील वी आर सिकिंग द पोलीस कस्टडी ऑफ द अक्यूज्ड, आम्हाला आरोपीची पोलीस कस्टडी पाहिजे, तुम्ही याला सोडू नका, मग काय प्रोव्हिजन आहे, देन दॅट पर्टिक्युलर इनॅक्टमेंट हॅज बीन टेकन केअर ऑफ दिस ऑल्सो. आणि मग आपल्या रेग्युलर बेलमध्ये आपल्याला प्रोव्हिजन पाहायला मिळते की इफ द अक्यूज्ड इज अदरवाइज एंटायटल फॉर रिलीजिंग हिम ऑन बेल, देन he is required for the identification, he is required for the police custody or further police custody of that 15 days cannot be a ground. म्हणजे आता आरोपी हा जर अदरवाइज एंटायटल आहे त्याला जर बेलवर सोडण्याकरता, तर तुम्ही असं म्हणू शकणार नाही, त्याचा बेल रिजेक्ट होऊ शकणार नाही, किंबहुना ते कारण असू शकणार नाही बेल रिजेक्ट करण्याचं की ही इज रिक्वायर्ड फॉर द फर्दर PCR. पुढच्या PCR, राहिलेल्या PCR करता आम्हाला त्याची रिक्वायरमेंट आहे. पूर्वी काय होतं त्याच्यात, आयडेंटिफिकेशन. पोलीस म्हणायचे नाही TIP अजून बाकी आहे, टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड अजून घ्यायची आहे, बट दॅट कॅनॉट बी अ ग्राउंड इफ आय एम अदरवाइज एंटायटल फॉर द बेल. सो अकॉर्डिंग टू मी दीज आर द इम्पॉर्टंट चेंजेस. मग याच्यात ट्रायल इन अब्सेन्शियामध्ये एक वक्त्यांनी उल्लेख केला, प्रोक्लेम्ड ऑफेंडर, त्याची प्रोसिजर, त्याच्या अब्सेन्समध्ये व्हिडिओग्राफी, लाईकवाईज 27ची व्हिडिओग्राफी करणार का की फक्त 107चीच व्हिडिओग्राफी करणार. बऱ्याचशा गोष्टींमध्ये ज्युडिशियल प्रोनाऊन्समेंट अवेटेड आहेत. लेट अस सी द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल व्हेरियस हायकोर्ट्स. मग याची ॲप्लिकेबिलिटीवर बघा, आता जर तुम्ही बघितलं तर 2-3 व्हेरियस जजमेंट्स तुम्हाला मिळतील. म्हणजे मगाशी चर्चा झाली की एखादा क्राईम घडलाय अगोदर आणि त्याचा जर FIR दाखल झाली 1 जुलै नंतर, पेंडिंग ह्या शब्दावर सुद्धा इंटरप्रिटेशन चाललंय. पेंडिंग इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन, ट्रायल. मग जर माझं बेल ॲप्लिकेशन पेंडिंग नाही आहे, मी आता 1 जुलै नंतर दाखल करतो, देन हायकोर्ट सेज दॅट नो, गो टू अकॉर्डिंग टू BNSS. BNSS विल अप्लाय. म्हणून की असे काही जजमेंट्स आहेत जे आपण आता त्याची वाट बघणार आहोत, किंबहुना आपली जनरेशन आपण म्हणूया विल टेक. हे जेरेमी बेंथमचं एक वाक्य आहे की अनसर्टन्टी ऑफ लॉ इज द पॉवर ऑफ ॲडव्होकेट. सो लॉ इज अनसर्टन अँड विल टेक इट ॲज अ पॉवर. ती आपली आता शक्तिस्थान, बलस्थान म्हणून त्याला आपण पॉझिटिव्हली घेऊया आणि सगळेजण वाचत राहूया, शिकत राहूया. सगळेच आता त्यांनी सांगितलं की सगळ्याच स्टेक होल्डर्सला या सगळ्या फॉरेन्सिक व्हॅन्स आहेत, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन आहे, एव्हरीथिंग इज देअर. ड्यू टू कन्स्ट्रेंट ऑफ टाईम आपण ते हे होऊ शकणार नाही किंबहुना. बट हॅव्हिंग सेड दॅट, पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करील. म्हणजे आणि ते मी मगाशी म्हणलं की सगळंच मला माहिती आहे, आपल्याला हे वाचायचं आहे, इव्हॉल्व व्हायचं आहे, प्रत्येक एक कॉमावर त्याच्यावर इंटरप्रिटेशन होणार आहे. आणि म्हणून की आपल्याला ते सॉक्रेटिसला एकदा विचारलं की देन ॲक्च्युली दॅट टाईम सॉक्रेटिस वॉज कन्सिडर्ड टू बी अ वायजेस्ट पर्सन ऑन द अर्थ. त्यावेळेस सॉक्रेटिस यांना त्या धर्तीवर खूप हुशार माणूस म्हणून गणलं जायचं आणि त्यांना विचारलं हु इज वाईज अकॉर्डिंग टू यू, तुमच्या मते हुशार माणूस कोण. त्यांनी दिलेलं उत्तर खूप छान होतं, वाईज इज हू
ही नोज दॅट ही डझंट नो एनिथिंग. हुशार तोच की ज्याला हे कळालंय की आपल्याला अजून काहीच कळत नाही. सो कायदा असा आहे की आपण वी आर स्टुडंट ऑफ लॉ अँड वी विल बी स्टुडंट ऑफ लॉ. सो ते तसं म्हणतात, शेवटी विद्या विवादाय धनम मदाय. तसं आम्हाला ह्या ज्ञानार्जनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल हे सकाळ माध्यम समूह, आमचे खोत सर असतील, मेंढके सर असतील, मॅडम असतील, सावंत मॅडम, या सगळ्यांचे, आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचं की आपण पेशन्सली एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ह्या कॉन्क्लेवला, आणि खूप सक्सेसफुल असा ही कॉन्क्लेव आज होऊ शकली आपल्या ह्या प्रेझेन्समुळं. त्यामुळं सगळ्या वकील बंधुबांधवांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.